मित्रांनो, आपण आलेलो आहोत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या नालंदा गेटावर। तर तुम्ही बघू शकता, हे आहे नालंदा गेट। सामाजिक शास्त्र आपल्या सर्वांचं इथे मनपूर्वक स्वागत करतो। केंद्र आहे म्हणजे प्रत्येक वेळेस गरीबातला गरीब विद्यार्थी विद्यापीठात शिकायला येईल असं शक्य नाही, आणि मग म्हणून विद्यापीठाने असा निर्णय घेतला की आपणच विद्यापीठात येऊन विद्यार्थ्यापर्यंत जाऊ। मग आमचं एक उपकेंद्र लातूरला आहे, एक उपकेंद्र परभणीला आहे, एक उपकेंद्र म्हणूया आपण किंवा एक मॉडेल कॉलेज हिंगोलीला आहे, आणि आपल्या जिल्ह्यातला जो आदिवासी भाग आहे किनवट, इकडे आमचं एक उपकेंद्र आहे, त्याला कैलासवासी श्री उत्तमराव राठोड आदिवासी संशोधन आणि विकास केंद्र असं आपण म्हणतो। तर इकडे पण बरेचसे अभ्यासक्रम चालतात। इथे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या त्या जिल्ह्यामध्ये तिथे देखील तुम्हाला शिक्षणाला जाता येईल, आणि विद्यापीठाच्या ज्या वेगळ्या वेगळ्या फॅसिलिटीज आहेत त्या देखील तुम्हाला तिथेही मिळतील। इथे जी स्कॉलरशिपची फॅसिलिटी आहे, हॉस्टेल आहे, फी आहे, ते सगळं तुम्हाला तिथे मिळेल। तर तुम्हाला जिथं जवळ पडेल, जिथे शक्य होईल, जिथे नंबर लागेल, कॉम्पिटिशन आहे, प्रत्येकाला इथे ऍडमिशन मिळेल असं काही सांगता येत नाही। तर अप्लाय करावं लागतं एक दोन ठिकाणी, आणि मग कुठेतरी नंबर लागतो आणि तिकडे तुम्हाला जाता येऊ शकतो। असे हे आमचे 4 उपकेंद्र, 350 महाविद्यालय, आणि मग 350 महाविद्यालयामध्ये जवळपास 10 ते 12 हजार विद्यार्थ्यांची संख्या आहे। त्या विद्यापीठ परिसरामध्ये आमच्याकडे सध्या 3,500 विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण, त्याच्यामध्ये MSc फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, MBA, MCOM, MSW, MS सोशियोलॉजी, इकॉनॉमिक्स, ह्युमन राईट, ड्रामॅटिक्स डिपार्टमेंट, मीडिया सायन्स, भाषा आहे। आणि मग हे विद्यापीठ कसं आहे याचं आम्ही जरी ओव्हरऑल सांगितलं तरी याला तुम्हाला द्रुत श्राव्य पद्धतीने याची माहिती व्हावी म्हणून आम्ही एक व्हिडिओ आपल्याला दाखवणार आहोत। यातून आपल्याला पूर्ण विद्यापीठाचा परिसर समजेल। तो व्हिडिओ आपण बघूया।
देशातून जवळपास 70 विद्यार्थी परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येणाऱ्या काळामध्ये या विद्यार्थी संख्येमध्ये वाढ करून आणि बाहेरच्या देशातील मॅक्सिमम विद्यार्थ्यांना या विद्यापीठामध्ये प्रवेशासाठी आकर्षित करणं हे विद्यापीठाचं पुढचं शिक्षण धोरण असेल असं मी या ठिकाणी सांगतो. उत्कृष्ट अभियंता असणारे कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांच्या सकारात्मक व समर्थ नेतृत्वात त्रिदशक पूर्तीकडे वाटचाल करणारा आपलं विद्यापीठ ज्ञानाच्या आकाशात उंच भरारी घेण्यास सिद्ध विद्यापीठ भारतातून त्याचं एक स्मरण राहावं म्हणून या गेटला आपण नालंदा हे नाव दिले. आणि याच्यावरचे जे शिल्प वगैरे पाहिले यामध्ये तुम्हाला मराठवाड्याचं प्रतिबिंब दिसतं. म्हणजे अजंठा वेरूळला ज्या लेण्या आहेत त्याच्या या मूर्ती काम याच्यावरती केलेले. पहिले कुलगुरू जे विद्यापीठाचे होते डॉक्टर जनार्दन वाघमारे सर, त्यांच्या संकल्पनेतून आपल्याला इतिहासाच्या त्या समृद्ध शैक्षणिक परंपरेची आठवण व्हावी म्हणून ती गेट इथे तयार केली. अतिशय सांकेतिक पद्धतीने या इमारतीची निर्मिती झाली. या इमारतीच्या सगळ्या वरच्या मजल्यावर विद्यापीठाचे मुख्य प्रशासक जे आपण माननीय मुलगी सर म्हणतो तिथे त्यांचं एक भव्य दालन आहे. त्यानंतर त्याच्या डाव्या साईडला प्रशासकीय काम चालतं. माननीय रजिस्ट्रार सरांचं कार्यालय तिथे आहे. उजव्या साईडला शैक्षणिक विभागाचं काम चालतं. त्याचे माननीय डीन अधिष्ठाता जे म्हणतो आपण त्यांची कार्यालय आहे. उजव्या साईडला जो पूर्ण आवार आहे तिथे परीक्षा विभागाची कामं चालतात. म्हणजे पेपर सेटिंग, पेपर असेसमेंट किंवा विद्यार्थ्यांच्या परीक्षा विभागाशी संबंधित सर्व कामे तिकडे चालतात. तिथून खाली आल्यावरती तुमची जी डिग्री पूर्ण केल्यानंतर तुम्हाला जे डिग्री सर्टिफिकेट मिळतं त्याचं काम त्या साईडला खालच्या बाजूला चालतं. आणि ही उजवी जी साईड आहे ती विद्यापीठाचे सगळ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाबी सांभाळते. म्हणजे कागदपत्री व्यवहार विद्यापीठाचे चालतात. वेगवेगळी विभाग आहेत, जसं विद्यार्थी कल्याण विभाग आहे, NSS विभाग आहे. अशा सगळ्या विभागांची कामे या उजव्या साईडला चालतात. तर असं एक प्रशासकीय साचेबद्ध वितरण असलेलं हे विद्यापीठ या मोठ्या बिल्डिंगमध्ये सगळं प्रशासकीय काम चालतं. आणि मग बाजूला सगळी शैक्षणिक संकुले आहेत जिथे PG अभ्यासक्रम हे विद्यापीठाचे सर्व चालतं. ठीक आहे. तर आता आपण PG अभ्यासक्रम आणि इथे जे फॉरेस्टेशनचं काम झालेलं आहे ते गाडीमध्ये बसून आपण बघणार आहोत. तुम्हाला इथे काही फोटो काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता. सगळं फॉरेस्टेशन मागच्या आहे की नाही रम्य परिसर विद्यापीठात. चला हजार पुस्तकं एका कोर्टमध्ये किंवा म्हटलं मी जर घरी असतात शोध प्रबंध त्यांच्या ते सगळे सेक्टर ऑनलाईन
टायटल नाव माहीत असेल, ऑथर माहीत असेल, सब्जेक्ट माहीत असेल, जे काही माहीत असणार ते जरी टाकले प्रत्येक ह्याच्यानुसार एक ग्रुप ऑर्डर म्हणून असं आहे. ग्रुप ऑर्डर यासाठी हा देत आहे. प्रत्येक विषय प्रत्येक सब्जेक्टची थोडी थोडी बुकांनी समोर विद्यार्थ्यांना लागत असलेली प्रत्येक वेळेस जाऊन पाठीमागं आम्ही जाऊन शक्य नसते. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना पहिल्या रॅकला सोडतो इथं. पहिल्या रॅकला फाउंडेशन तर तुम्हाला जे काही ग्रुप पाहिजे दुकानला यामध्ये तुम्हाला 20 ऑथर आम्ही जनरली देतो. 20 ऑथर म्हणजे त्याच्यात आपण एक पुस्तक या व्यतिरिक्त तुम्हाला या व्यतिरिक्त पुस्तक घरी कंटेन नसेल पाठीमागं प्रत्येक घ्यायचे राहते विषय आमचा लिहिला तुम्ही प्रत्येक विषयाचं वेगवेगळं आहे. त्यानंतर आहे फॅब्रिक social science मध्ये economics, econometrics, economy, labor economics, financial economics, banking, financial service हे सर्व पुस्तकं या 4 रकाने रॅकमध्ये रूम मध्ये. मायक्रो इकॉनॉमिक्स, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स, मायक्रो इकॉनॉमिक्स, लॉ ऑफ नेशन, इन्कम टॅक्स, इंडस्ट्रियल रिलेशन, लेबर, सोशल वर्क, सोशलॉजी पूर्ण प्रत्येक ह्याच्यावर लावलेली आहेत आपण. त्यामुळे तुम्हाला इकडे या साईडला इंग्लिश आहे प्रत्येक एज्युकेशन त्यानंतर मॅथ आहे. जे आपण सगळे डिपार्टमेंट पाहिजे त्या डिपार्टमेंट वाईज आता आपण डिपार्टमेंट पाहून आलो नोव्हेंबर तसेच सगळे डिपार्टमेंट रॅक लावलेले आहे. इंग्रजीमध्ये पलीकडे 2-3 म्हणजे हे जे तुम्हाला दिसतात की नाही त्याला थेसिस म्हणतात. हे जे ठेवलेत की नाही त्याला थेसिस म्हणतात. तर थेसिस ते तुम्हाला बघायला मिळतील प्रत्येक विद्यार्थ्याला. मीही संशोधन केलेलं आहे आणि